अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र जगण्याची जिद्द आणि काहीही करण्याची ताकद असेल तर मनुष्य कोणत्याही संकटावर मात करू शकतो, हे तिसगाव येथील भरत अभंग यांना दाखवून दिले। आपल्या शेतात भरत हा स्वतःला अवताला जुंपून कांदा पेरणी करतोय। 2 महिन्यांपूर्वी भरतनं कांदा पेरणी केली होती, मात्र पावसाअभावी कांद्याची रोपं जळून गेली। मात्र खचून न जाता परतीचा पाऊस येईल आणि आपल्या शेतात पीक नक्की पिकेल या आशेवर भरतनं पुन्हा पेरणीस सुरुवात केली। जनावरांना राबवायचं म्हणजे चारा आणावा लागतो। 200 रुपये रोज चारा आणायचा कुठून, त्यापेक्षा स्वतःच जर अवताला जुंपलं तर बिघडलं कुठे, असं म्हणत भरत स्वतः अवताला जुंपला आणि आपल्या शेतात कांदा पेरणी केली। पाऊस आला तर फळ नक्की मिळेल, मात्र जर पाऊस आला नाही तर मग जनावरांसह येणारे सणसूद असेच जाणार। त्यामुळे पाऊस पडू दे अशी प्रार्थना भरत देवाकडे करतोय। पहिल्यानी दोर पेरला होता का, यातला निम्मा जळालाय। आता हे थोडाफार समजा पेरलं काय ती येईन ती आता पावसाची आशीर्वाद आणि आता इथं पेरलंय, पण आता हे सुद्धा काय खाली वर नाही समजा थोडाफार झालाय, त्याच्यानंतर काय होईल ते पण आता पेरून टाकायचं भाऊ, समजा काय येईन ती येईन। आता सण आले त्यामुळे काय खर्चाचं ताळमेळ बसत नाही, आहे की नाही, पदर मोडत चालली समजा याला। आणि आता पाऊस पडला 1-2 दिवसात, काय वाटतं ते आशा आहे काय या पावसाने काय वाढणार, जर पाणी नाही वाढत वलं तर की 4-6 बोटं गेली समजा, त्याच्यानंतर काहीच नाही ना, पुढं पाणी साचलं नाही तर काही नाही, वाढणार नाही वगैरे। जनावरांचं काय, जनावरांचा चारा हिकतच चाललाय, रोजचा 200-250 रुपये चारा आहे, काम धंदे नाही सणाची सुद्धा। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, पाथर्डी।